आपण आज बघतोय छानपैकी मस्त मोदक करी, पनीर मोदक करी आणि ती आहे पालकापासून बनवलेले मोदक आणि सावजी ग्रेव्हीमध्ये विदाऊट कांदा लसूण। तर याच्यासाठी आपण पालकाची एक गड्डी घेतलेली आहे, ती स्वच्छ धुवून घेतली आहे आणि त्याच्यात मिक्स करण्यासाठी आपण ज्वारीचं पीठ अर्धी वाटी घेतलं आहे आणि अर्धी वाटीपेक्षा जास्त डाळीचं पीठ घेतलेलं आहे। आता हे दोन्ही पीठं जसे लागतील तसे आपण टाकून घेणार आहोत। आता पालक आणि थोडी मिरची हे आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहोत। त्याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे आणि ह्या पेस्टमध्ये बारीक पेस्ट तयार करायची जेणेकरून ती अडकली नाही पाहिजे आणि लागतील तसे पीठ आपण त्याच्यात आता टाकून घेत आहोत। ह्या पद्धतीने ज्वारीचं पीठ, डाळीचं पीठ टाकून घेतलं आणि लागता जसं लागेल तसं आपण पुन्हा पीठ टाकून घेणार आहोत। चवीप्रमाणे मीठ टाकलं, हळद टाकली, तिखटाचं तुम्हाला जर किती तिखट हवं आहे त्यानुसार तुम्ही लाल तिखट टाकू शकता, अन्यथा आपण हिरवी मिरची याच्यामध्ये बारीक करून टाकलेलीच आहे। तर अशा पद्धतीने सर्व एकत्र एकजीव आपल्याला ते छानपैकी गोळा मळून घ्यायचा आहे। तुम्ही बघताय हिरवागार नॅचरल रंगात आणि सगळ्यात महत्त्वाचं प्रोटीन्स युक्त अशी ही भाजी आहे आणि सगळ्या प्रकारचे जीवनसत्व आहेत। पालक लेकरं तोंड मुरडतात पालक खाण्यासाठी, तर मग अशा पद्धतीने त्यांना जरा वेडं बनवून आपण ही भाजी खाऊ घालू। तर आता याच्यामध्ये पनीर आहे, तर पनीर किसून त्याचे बॉल तयार करून घ्यायचेत आपल्याला। किसून बॉल तयार करायचे, कारण की का जर आपण तसं तुकडा टाकला तर तो छानपैकी मिक्स नाही होणार घासासोबत। आपण जेव्हा एक घास घेऊ तर त्या घासासोबत तो मिक्स नाही होणार, म्हणून मग ते असा किसून त्याचा बॉल तयार करा। आणि ह्या पद्धतीने आपण एरवी बाप्पाला मोदक करतो त्याच पद्धतीचे मोदक तयार करायचे आहेत आपल्याला आणि अशा पद्धतीने सारण भरून घ्यायचं आहे। आणि असं सारण भरल्याच्या नंतर सगळे मोदक आपण ह्याच पद्धतीने करून घ्यायचे आहेत। तुम्ही बघताय याला मोदकाच्या साच्याला एक तर थोडं पीठ लावा, एक तर मग तेल लावा आणि तेलाचा हात लावून अशी पोकळी निर्माण करून एक एक बॉल टाकून ह्या पद्धतीने व्यवस्थित त्या मोदकाला पॅक करा, जेणेकरून आतमध्ये सुंदर आपल्याला पनीरचं सारण ते दिसलं पाहिजे। खूप सुंदर अशी भाजी झालेली आहे, तुम्ही नक्की करायची आहे। आणि मोदकाचा साचा घरावर त्यांना वरतीच होता, म्हणून मग ही मोदकाची भाजी आपण आज करतोय। पालक होता तर मग सावजी पद्धतीने विदाऊट कांदा लसूण ही पालक पनीर मोदक करी आपण करत आहोत। तर अशा पद्धतीने मी सर्वच मोदक आता बनवून घेत आहे। ह्या पद्धतीने छानपैकी पॅक असा भरायचा आहे। तुम्ही बघताय वाव, इतका सुंदर असा मोदक आपला तयार झालेला आहे। अशा पद्धतीने सगळे मोदक करून घ्यायचे आणि आता हे मोदक करून झाल्याच्या नंतर आपण त्याला वाफवून घेणार आहोत। आता मी सगळेच मोदक करून घेत आहे। ह्या पद्धतीने आता आपले मोदक झालेत, एका जाळीवर आपण ते ठेवून त्याला वाफ घेऊन देणार आहोत। एक 6 ते 7 मिनटं वाफ द्यायची, जास्त वेळ वाफ द्यायची नाही। आणि त्याच्यासाठी आपण आता सावजी ग्रेव्ही करत आहोत, तर त्याच्यासाठी खडे मसाले घेतलेत, रेग्युलर मसाले आहेत जे की आपले घरातले असतात तेच मसाले मी घेतलेले आहेत। चक्रीफूल आहे, पत्तरफूल आहे, लवंग आहे, धणे, जिरे, बडीशोप आणि तेजपान हे सगळं आपण आता तेल न टाकता भाजून घेणार आहोत। या पद्धतीने आपण छानपैकी मातीच्या भांड्यातली भाजी अफलातून चवीची लागते, खूप सुंदर लागते आणि सावजी ग्रेव्ही म्हटली की मातीचं भांडं आलंच। अशा पद्धतीने आपण खमंग छानपैकी हे मसाले भाजून घेत आहोत आणि हे मसाले छान असे भाजून झाले की आता आपण त्यांना काढून, आता ग्रेव्हीसाठी आपण टोमॅटो घेतला आहे, सिमला मिरची घेतली, कोथिंबीर, 5-6 काजू घेतले आहेत, थोडे शेंगादाणे आणि थोडी हिरवी मिरची। आता हे सगळं आपण एकदा याच्यामध्ये मी 1.5 पळी तेल काढून घेतलं होतं, दुसऱ्या वाटीत न काढता मी त्यातच काढून घेतलं होतं, जे माझं रेग्युलर तेलाचं भांडं आहे। आता ते तेल टाकून आपण याच्यामध्ये ह्या ज्या भाज्या आणि हे जे जिन्नस घेतलेले आहेत, शेंगदाणे, काजू, मिरची, आता हे आपण व्यवस्थित त्याला छानपैकी भाजून घेणार आहोत। त्याच्यातला कच्चापणा जो आहे तो निघाला पाहिजे, जेणेकरून भाजी जी आहे ती डार्क वासाची लागली नाही पाहिजे। तर अशा पद्धतीने व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचं आहे तेलामध्ये आणि खमंग असं भाजायचं आहे व्यवस्थित। आणि भाजत असताना मात्र स्टीलच्या चमच्याचा किंवा मग खुरपण्याचा वापर करू नका, लाकडी चमचा किंवा खुरपण्याचाच वापर करा। या पद्धतीने भाजून ज्याच्यात आपण
पालक काढला होता त्याच भांड्यामध्ये मिक्सरच्या आपण हे सगळं जिन्नस काढून घेतलेले आहेत आणि अगदी कमी तेल टाकून आपण आता याच्यामध्ये फोडणी देऊन घेणार आहोत. आता थोडं जिरं टाकून घेत आहोत. या पद्धतीने जिरं मोहरी आपल्याला टाकून घ्यायची आहे आणि कढीपत्ता आता अशा पद्धतीने कढीपत्ता तडकू द्यायचा आहे. तेजपान पण टाकायचं आहे. हे सगळं छानपैकी तडकल्यानंतर आपण जो मसाला काढला होता तो बारीक मिक्सरला ग्राइंड करून घेतलेला आहे आणि तो मसाला पण आपल्याला छानपैकी तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. छानपैकी परतून झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आपण जे वाटण करून घेतलं आहे ते वाटण पण टाकून घेत आहोत आणि ते वाटणसुद्धा आपल्याला तवंग तेलाचं येईपर्यंत खमंग असं भाजून घ्यायचं आहे. ह्या पद्धतीने सारण हलकं असं वाटायला लागलं की भाजलं गेलेलं आहे तर त्यामध्ये आपण गार पाणी न वापरता कोमट पाण्याचा वापर करणार आहोत टाकताना. कारण की गार पाणी जर टाकलं तर भांडं गरम असतं तर ते तडकण्याची शक्यता असते. म्हणून कोमट पाण्याचा वापर करायचा. ज्यावेळेस आपण मातीचं भांडं वापरतो त्यावेळेस कोमट पाण्याचा वापर करायचा आणि एरवीसुद्धा जर तुम्ही मसाल्याच्या भाज्या केल्या तर गरम पाण्याचा वापर करायचा, जेणेकरून मसाल्यांमधली जी चव आहे तर ती तशीच्या तशी राहण्याला मदत होते. आता आपण चवीप्रमाणे हे बॅडगी मिरचीचं तिखट आहे ते आपण वरून टाकून घेतलं आहे. हे वरून टाकण्याचा उद्देश हा की त्या भाजीला कलर छान येतो आणि भाजी अशी छान व्यवस्थित कलरफुल दिसते. तेलाचा कमीत कमी वापर करायचा आहे. माझा प्रत्येक रेसिपीमध्ये तेलाचा फार कमीत कमी वापर असतो. आता चवीप्रमाणे आपण मीठ टाकून घेतोय आणि घट्ट पातळ तुम्हाला ग्रेव्ही कशी हवी आहे ह्यानुसार तुम्ही पाण्याचा वापर करून घेऊ शकतात. आणि आता राहिलेली कोथिंबीर आपण ह्याच्यामध्ये टाकून घेतलेली आहे आणि थोडा कसुरी मेथीचा आपण वापर करणार आहोत. कसुरी मेथी थोडी आपण क्रश करून त्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि याला एकसंध असं छानपैकी एक अशी दणकून उकळी येऊ द्यायची आहे. उकळी आली की मग आपण त्याच्यामध्ये मोदक सोडणार आहोत. उकळी येईपर्यंत जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला तर पटकन सबस्क्राईब करून घ्या. आणि अशा पद्धतीने आपण 5 ते 6 मिनटं मोदक उकडून घेतलेले आहेत. खूप उकडले तर मोदकाला ग्रेव्हीमध्ये उकडताना तडे जातील, म्हणून जास्त वेळ उकडू द्यायचे नाही आहेत. एक 5 ते 6 मिनटं जस्ट उकडून घ्यायचे आहेत आणि नंतर पुन्हा याच्यामध्ये ग्रेव्हीत आपल्याला ते 2 ते 3 मिनटं छान शिजू द्यायचे आहेत, जेणेकरून त्यांच्यामध्ये सुद्धा आपली ग्रेव्ही शिरू शकेल. आणि अशा पद्धतीने छानपैकी पनीर पण आपल्याला टाकून घ्यायचं आहे. जे राहिलेलं पनीर आहे ते आपण याच्यात टाकून घेणार आहोत. भाजीत मिक्स झालं की पनीर खूप छान चव येते भाजीला. आणि तुम्ही बघताय अशा पद्धतीने भन्नाट आपली मोदक पालक पनीर करी रेडी आहे. तुम्हीही करून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.